नृत्यांगना गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे। तरुणाईमध्ये तिची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात आहे। तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी करतात हे आपल्याला पाहायला मिळते। मात्र या लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणात तिला अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली। हे प्रकरण पुण्यातील असल्याचे म्हटले जात आहे। हे प्रकरण एका अपघाताशी संबंधित आहे। गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती। या अपघातात रिक्षा चालकासह 3 जण जखमी झाले होते। याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले आहेत। पुण्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती। यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झालेत। रिक्षा चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे। घडलेल्या अपघाताची गौतमी पाटील किंवा त्यांच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाहीये। कसलीही चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचे मेसेज आलेले नसल्याचे रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी सांगितले। कुटुंबियांनी पोलिसांकडे अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय घडणार हे देखील पाहावे लागणार आहे।